जर कधी सकाळी उठायला उशीर झाला ना, तर विचारायचंच नाही. सगळा दिवस कामांमध्येच जाणार. आजही तेच झालं. 10 मिनिटं काय उशिरा उठले ना, त्याच्याने जी माझी धावपळ झाली. म्हटलं आता बेडरूममधलं नंतर आवरू. आधी नीरजला टिफिन बनवून देऊ, त्याला वेळेतच पाठवू, म्हणजे त्याला उशीर नको. मग त्याचं झालं. नंतर रक्षितला खाऊ घातलं. मग निवांत वरती आले रक्षित झोपल्यानंतर आणि बेडरूम आवरायला घेतलं. मग कालचे जे कपडे धुतलेले होते ते मस्त वाळले होते, कारण की इतका काही पाऊस नव्हता आलेला. त्यामुळे म्हटलं चला आता वेळ आहेच, तर ह्या कपड्यांच्या छान घड्या करू. रक्षितला केलेल्या कपड्यांच्या घड्या मोडायला खूप मजा येते, म्हणून तो झोपेला असतानाच घड्या केलेलं मला परवडतं. आता अजून एक गंमत म्हणजे अशी की ह्या रक्षितच्या कपाटावरती मीच पसारा करते आणि पुन्हा आवरायच्या नावाने मीच चिडचिड करते. हेही माझं एक नवीनच चालू होतं. नंतर देवघराचं रूम आणि तेही झाडून घेतलं मी, कारण की वरती आलं ना, वरचं सगळंच आवरून घेतलेलं बरं असतं. माझं छोटंसं वादळ जर झोपलं ना, तर त्याच्या आजूबाजूला इतका पसारा पडलेला असतो, तोही आवरून घेतला. आता त्याचं कसं आहे, त्याला सगळंच लागतं खेळायला आणि नीरजचं म्हणणं त्याला जे खेळायचं ते खेळू दे, म्हणून त्याला काही म्हणायचं नाही. आता मी काही भांड्याच्या पाटीत भांडी ठेवत नाही, कारण मला भांडी लावायचा प्रचंड कंटाळा येतो, म्हणून ते वरतीच ठेवते. पटकन लावून होता. अशी होती माझी सकाळची धावपळ. चला बाय बाय.